नमस्कार. मालिकेचा आजचा भाग हा खूपच मस्त असा असणार आहे. मुक्ता सावनीला कशी अद्दल घडवते, मुक्ता सावनीच्या बाबतीत कसा निर्णय घेते, या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की मुक्ता असा कोणता निर्णय घेते, हे सगळं कशामुळं होतं आणि त्याचबरोबर तिने घेतलेल्या निर्णयामुळं जरी सावनीच्या आयुष्यात काही क्षणासाठी आनंद आलेला असला तरी मुक्ता तिची कशी वाट लावते ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता इंद्रा आणि माधवीने मुक्ताची पहिली मंगळागौर साजरी करायचं ठरवलेलं असतं. इंद्राने तिच्या सगळ्या मैत्रिणींना बोलवलेलं असतं, त्याचबरोबर माधवीनेही बोलवलेलं असतं. कारण मुक्ताच्या आयुष्यात हा येणारा आनंदाचा क्षण असतो आणि तिची लग्नानंतरची पहिली मंगळागौर धूमधडाक्यात करण्याचं ठरवलेलं असतं. तर आता मंगळागौरीचे खेळ सुरू होतात आणि मुक्ता आणि सावनी दोघीजणी खेळ खेळत असतात आणि सावनी तिथे तोंडावर पडते. मग इंद्रा काही गप्प बसत नाही. इंद्रा म्हणते की बघ बाई कशी पडली तोंडावरती, असं म्हणत इंद्रा ही सावनीला हसत असते. सगळ्या बायकांच्या समोर तिचं हसू करते आणि मग सावनीला खूप राग येतो. तर सावनी म्हणते की हे सगळं जे काय चाललंय ना तुमचं, ते किती वेळासाठी तुम्हाला माहिती आहे? लायकी तरी आहे का तुमची या सगळ्यासाठी? असं म्हणत ती सावनी बोलत असते. सावनी म्हणत असते, बघितलं ना, हे घर आता माझ्या नावावर झालेलं आहे, माझ्या मुलाच्या म्हणजे माझ्या आदित्यच्या नावावर जरी असलं तरी आदित्य लहान असल्यामुळं या घराचा मालकी हक्क माझ्याकडेच असणार आहे. आणि ते पेपर सावनी सगळ्यांच्या समोर दाखवत असते. तेव्हा मुक्ता म्हणते की अहो सागर, तुमच्या लक्षात येते का, हिने आदित्यच्या नावाखाली फसवले आपल्याला, असं मुक्ताच्या लक्षात येतं आणि मुक्ता सागरला बोलवून सांगू लागते. तेव्हा सागरही तिथं असतो आणि मुक्ता त्या क्षणी हात चलाकी करून त्या सावनीच्या हातातील ते जे प्रॉपर्टीचे पेपर आहेत, म्हणजे आदित्यच्या नावावर घर केलेले पेपर आहेत, ते पेपर लगेचच हिसकावून घेते आणि फाडून टाकते. त्या क्षणी ते आता कळायचं बंद झालेलं असतं. ते सावनीला ती अगदी विचारच करत राहते आणि मुक्ताने ऐनवेळी डाव साधलेला असतो आणि सावनीची वाट लावलेली असते. तर इकडे सावनी मागं लागलेली असते की कसं आहे माहिती आहे का, तू मला खोटे कानातले दिलेले आहेत, तू मला फसवलेलं आहे, आता मी हे घर सोडून जाणार आहे, हे तिचे शब्द असतात. आणि मुक्ता आणि सागरला खूपच राग येत असतो. त्यांना हे अजिबात पटत नसतं की हिचं हे सगळं काय चाललेलं असतंय. प्रत्येक वेळेस आपल्याला हिचं ऐकून घ्यावं लागत आहे. ही गोष्ट काही मुक्ता आणि सागर या दोघांनाही पटत नसते. पण ती पुन्हा म्हणते की आदित्यला काय वाटेल. कसे आदित्यला इनसिक्युअर फील होतं, त्या घरातून त्याला अशी भीती वाटत राहते की मला कोणी नाही कोणी इथून हकलून देणार आहे. असं सगळं त्या तिचं बोलणं चालू असतं. म्हणजे इमोशनल ड्रामा, एवढा मोठा इमोशनल ड्रामा क्रिएट करायचं ती ठरवते. आणि त्यावरून तिनं असं ठरवत असते की काहीही झालं तरी आत्ता मी यांच्याकडून मला जे हवं ते मिळवणारच आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, काय बोलतेस तू? त्यावेळेस सावनी म्हणते की हे घर आदित्यच्या नावावरती करायचं आणि त्याचबरोबर आदित्य या घराचा मालक होईल आणि आत्ता सध्या आदित्य लहान असल्यामुळं त्याची केअरटेकर म्हणून तिथं माझं नाव असेल. सागरला ही अट काही मान्य नसते. सागर म्हणतो, काय बोलतेस तू, हे डोकं फिरले का तुझं? त्यावेळेस मात्र इकडे सावनी म्हणते की नाही, विचार कर, जर आदित्य या घरात राहिलाच नाही तर आणि तो आनंदात राहिलाच नाही तर. तेव्हा मुक्ता म्हणते, चालेल ठीक आहे, तुला हवं आहे ना हे घर नावावर करून, तयार आहे. आणि आदित्य करतील सही, एखाद्या पेपरवरती, साध्या पेपरवरती सही करून जर आदित्यला त्याच्या बाबांचं प्रेम करणार असेल तर काहीच हरकत नाही. हे घर आदित्य नावावरती करायला तयार असतील, आदित्यच्या नावावरती सागर हे घर करतील, असं ती सगळ्यांच्या समोर सांगते. तेव्हा मात्र धक्काच बसतो. आणि इकडे मुक्ताने तर आता शब्द दिलेला आहे. इंद्रा आणि स्वाती यांना कळतच नाही आहे की ही मुक्ता काय बोलून बसली आहे, सावनीच्या शब्दात का अडकली ही मुक्ता, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. त्याचबरोबर इकडे सावनी मात्र मूर्खासारखं बोलत असते. इकडे सागरलाही कळत नसतं की आपण हे सगळं काय करून बसलोय, यामुळे आपण अडचणीत तर येणार नाही ना, अशी भीती सागरच्या मनात झालेली असते. पण मुक्ता म्हणते की हे घर आहे, घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हे, या घराशी, नात्याशी खूप मोठी बांधिलकी असते. हे घर म्हणजे तुला वाटतं तेवढं सोपं नाही. काहीही झालं तरी तुला वाटतंय ना की आदित्यला त्याच्या बाबांचं प्रेम मिळणार असेल, त्याच्या मनातली इनसिक्युरिटी कमी होणार असेल तर हे घर सागर आदित्यच्या नावावर करतील, त्यासाठी आमची कोणाचीच हरकत नसेल. तेव्हा मात्र सावनी म्हणत असते, बघितली का सगळ्यांची तोंड,
एक वाक्य मी बोलले तर तुमच्या सगळ्यांची बोलती बंद झालेली आहे. ही तुमची लायकी आहे? तुमच्या मनात आहे का फक्त बोलायचं आहे की आम्ही आदित्यसाठी हे करणार, आम्ही आदित्यसाठी ते करणार, पण तुमचं काहीच करायची कोणाची इच्छा नाही आहे. साधं घर नावावर करा म्हणलं तर तुम्ही ते करू शकत नाही. या भाषेमध्ये सावनी बोलत असते तेव्हा मुक्ता म्हणते की केलं जाईल. आणि त्या क्षणी सागर वकिलांना फोन करतो आणि पेपर बनवायला सांगतो. त्यावेळेस सावनी म्हणते, हे पेपर तरी खरे असतील का त्या कानातल्यांसारखी खोटेच असतील? तेव्हा मुक्ता म्हणते, तोंड सांभाळून बोल, हे सगळं खरं असणार आहे. काहीही झालं तरी सागर कधीच खोटं बोलत नाहीत आणि खोटं वागतही नाहीत, त्यामुळं तोंड सांभाळून बोल, या भाषेत मुक्ता बोलत असते. त्यानंतर सागर म्हणतो, तुम्हाला कळतंय का मुक्ता, ह्या सगळ्याने काय होणार आहे? तेव्हा मुक्ता म्हणते, काही होणार नाही आहे. प्रत्येक अडचणीत प्रत्येक वेळेस मी तुमच्याबरोबर असणार आहे, काळजी नका करू. आणि त्याचबरोबर इंद्रा म्हणते, अगं मुक्ता तुला कळतंय का सुनबाई, कळतंय का तुला? अगं मी तुला हुशार समजत होते आणि हे सगळं तू काय करून बसलेली आहेस? तुझ्या लक्षात तरी येते का या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे? अगं तुझ्या ध्यानामनात तरी येते का ती कोणत्या पद्धतीने वागत आहे, ती नक्की काय करणार आहे, तुला माहिती आहे का? त्यावेळेस मुक्ता म्हणते की काही नाही मम्मी, काही होणार नाही आहे, आपण सगळे एक आहोत ना, प्रत्येक संकटात आपण सगळे एकत्र असतो ना, मग काळजी करायची काहीच गरज नाही, असं मुक्ता सांगू लागते. त्यावेळेस मात्र इंद्राचं असं म्हणणं असतं की तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे हे सुनबाई, कारण ती कशी आहे हे तुला चांगलंच माहिती आहे आणि ती कोणत्या थराला जाऊ शकते हेही तुला माहिती आहे. त्यामुळं थोडा विचार कर सुनबाई, वाटतं तेवढं सोपं नाही आहे, तुला निर्णय घ्यायचा आहे मान्य आहे मला, पण ह्या बाबतीत तू चुकीचा विचार करतेस. अगं ती तशी नाही आहे, तुला माहिती आहे ना, ती फसवत चालली आहे तुला शब्दांमध्ये. सागर म्हणतो की आई काही नाही आहे, नको काळजी करू, घर जरी आपलं असलं, आपला आदित्य आपला आहे ना, तो आनंदात असला पाहिजे की नाही आपल्याला, मग कशाला काळजी करते? आदित्यच्या आनंदासाठी आपण एवढं तर करूच शकतो ना गं, असं सागर बोलत असतो. त्यावेळेस इकडे मुक्ता त्याचबरोबर सागर मुक्ता दोघंही समजूत घालत असतात. दोघंही शांतपणे सांगत असतात की जे काय घडलेलं आहे ते व्यवस्थित होणार आहे आणि ते दोघंही इंद्राला समजवत आहेत. आणि त्याचबरोबर इकडे इंद्रा मात्र शांतपणे सागर आणि मुक्ताचं बोलणं ऐकून घेते, पण तिला माहिती असतं की सावनी कोणत्या लायकीची आहे, सावनी कोणत्या थराला जाऊ शकते, सावनी नक्की काय करू शकते हे इंद्राला चांगलंच माहिती असतं. त्यामुळं तिनं या दोघांनाही समजून सांगत असते. पण सावनीच्या बाबतीत मुक्ता मात्र चुकत असते. ही गोष्ट सावनीने चांगलीच घोळात घेऊन मुक्ताला अडचणीत आणण्यासाठीच केलेलं असतं, पण मुक्ताच्या बिचारीच्या लक्षात येत नाही आणि ती फसत चाललेली असते. इंद्रा तिला समजवण्याचा प्रयत्न करते, इंद्रा रडत असते. इंद्राचं असं म्हणणं असतं की जे काय घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, तुम्ही असं करायला नको होतं, इंद्रा समजून सांगत असते. पण बिचाऱ्या मुक्ताच्या मात्र काहीच लक्षात येत नाही. तिला असं वाटत असतं की जे काय केलेलं आहे ते व्यवस्थित आहे, आपल्या आधीसाठी आपण केलेलं आहे, त्यामुळं तिचं असं म्हणणं असतं की नका काळजी करू. पण इंद्राचा जो निर्णय असतो, इंद्राचं जे बोलणं असतं तेच खरं असतं, कारण इथे सगळ्यांच्या समोर अडकली जात असते ती मुक्ता. कारण सावनी किती खोटारडी आहे, ती कोणत्या थराला जाऊ शकते हे फक्त आणि फक्त इकडे इंद्रालाच माहिती असतं. इंद्रा म्हणत असते, लेकरांनो मी तुमच्यावर विश्वास ठेवला, मान्य आहे मला, पण तुमच्या लक्षात येते का काय झालेलं आहे, तुमच्यामुळं माहिती आहे का काय होऊ शकतंय? सागर म्हणतो, आई काळजी करू नको, काही होणार नाही आहे, सगळं व्यवस्थितच होणार आहे. हे जेव्हा सागर बोलत असतो तेव्हा इंद्रा म्हणते, हो सागऱ्या बरोबर आहे तुझं रे, पण तू जरा विचार कर ना. पण सागर म्हणतो, आई असू दे, आपला आदित्य आपल्याकडे आलेला आहे ना. आणि मुक्ता पण सांगते, प्रत्येक वेळेस आदित्यच्या मनात एक भीती असते आणि ती भीतीच घालवायची आहे आपल्याला. आता आदित्य सुखाने आनंदाने झोपू शकेल ना या घरामध्ये, तो शांतपणे राहील ना, असं इकडे मुक्ताचं म्हणणं असतं आणि मुक्ताने तिची बाजू पटवून तर दिलेली असते. त्याचबरोबर इकडे आता सागर आणि मुक्ता बोलत असतात. सागरला मुक्ता म्हणत असते, खरंच आज खूप भारी वाटते, तुमच्यामध्ये जो बदल झालेला आहे ना तो खरंच खूपच जबरदस्त असा आहे, असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे मुक्ता आणि सागर म्हणत असतो, पण अहो तुम्हाला कळतंय का, तुम्ही किती निस्वार्थी आहात, तुमच्या लक्षात तरी येत आहेत का गोष्टी? अहो तुम्ही किती निस्वार्थीपणे एखाद्या गोष्टीचा विचार करत आहात, अहो तुमच्या लक्षात येते का, असं सागर म्हणत असतो. तेव्हा मुक्ता म्हणते, कसं आहे, तुम्ही पण तसेच आहात ना,
आज तुम्ही एवढा मोठा डिसिजन घेतला, एवढं सगळं केलेलं आहे, मान्य आहे तुम्ही तुमच्या मुलासाठी केलं, पण केलेलं आहेच ना. तेव्हा सागर म्हणतो हो बरोबर आहे. तरी पण त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सावनी मात्र आदित्यला मांडीवर घेऊन झोपवत असते आणि म्हणत असते की तू माझं सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहेस आणि मी असं तुला सोडणार नाही, कारण तुझा पुरेपूर वापर करून घेणार आहे आणि यांची लायकी दाखवणार आहे, या भाषेमध्ये इकडे बोलत असते. आणि सागर आणि मुक्ता बोलत असतात, एकमेकांचं कौतुक करत असतात. दोघंही म्हणत असतात की खरंच आज जे काही झालेलं आहे ना ते खूपच जबरदस्त असं आहे, कारण सागरला मुक्तावरील प्रेमाची वारंवार जाणीव होत असते आणि मुक्ता योग्य कशी आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. सागरला मुक्ता म्हणत असते तुम्ही पण काही कमी नाही आहेत, तुम्ही पण सगळं अगदी करून दाखवलेलं आहे आणि त्याचबरोबर तुमच्यामुळंच हे सगळं शक्य झालेलं आहे असं सागरला मुक्ता सांगत असते. तेव्हा सागर म्हणतो पण अहो तुमच्या एवढं निस्वार्थी कोणीच असू शकत नाही असं सागरला ती सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सागर आणि मुक्ता एकमेकांचं कौतुक करतात, एकमेकांचा हात हातात घेतलेला असतो. आयुष्यभर मी तुमच्यासोबत आहे असं मुक्ता सांगत असते. आणि तेवढ्यात सागरचा फोन वाजतो. सागरला मिहीरचा कॉल आलेला असतो आणि आज देशपांडेंकडे आपली बिझनेस मीटिंग आहे ही गोष्ट तो सांगत असतो. तेव्हा सागर म्हणतो की काळजी करू नकोस रे, येईल मी तिथे. तर तू पोचलास का? अरे मी विसरलो होतो जरा कामाच्या गडबडीत असल्यामुळं असं सागर सांगत असतो. तेव्हा मिहीर म्हणतो हो ठीक आहे मी तिथे पोचलेलो आहे. सागर म्हणतो ठीक आहे तू आज जा, मी मुक्ताला घेऊन तिथे येतच आहे, कारण आजची बिझनेस मीटिंग ही फॅमिली मीटिंग असणार आहे, आपल्या पार्टनरसोबत असणार आहे हे तिथे सांगितलेलं आहे. तेव्हा मुक्ता म्हणते सागर प्लीज मला ना ह्या पार्टीज वगैरे अजिबात नको आहे तुमच्या, मला नाही यायचं तिथं. आणि ती अगदी रडवेली झालेली असते. तेव्हा सागर म्हणतो प्लीज प्लीज असं नका करू, तुमच्या लक्षात येते का अहो तुमचा एवढा हँडसम नवरा, आणि आरशात दाखवून सांगत असतो. आणि तिथं जर तरुण आणि छान अशा मुली आल्या आणि त्यातली एखादी आवडली तर, आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे का की जर मला एखादी आवडली किंवा एखादीला मी आवडलो तर. तेव्हा मुक्ता म्हणते काळजी करू नका, आपल्याकडे अजून एक गेस्ट रूम आहे ना, मी ती रेडी करून ठेवेल आणि मी तिकडे शिफ्ट होईल, तुम्ही इथे थांबू शकता. आणि दोघंही हसू लागतात. तेव्हा सागर म्हणतो की प्लीज आता नाही म्हणू नका, चला पटकन तयार व्हा लवकर. आणि असं म्हणत तो मुक्ताला तयार व्हायला सांगत आहे. आणि मुक्ता आणि सागर दोघंही आता पार्टीला जाणार आहे. इकडे मात्र वेगळीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. लकी आता प्रेमात पडलेला आहे का तो आरतीला फसवतोय हे मात्र माहिती नाही. तेव्हा आरती म्हणते की मला सांग ना, तू तुझ्या घरी कधी सांगणार आहे हे सगळं? तेव्हा लकी म्हणतो की हो मी लवकरच सांगणार आहे. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की लकीचं हे काय जे बोलणं असतं त्याच्यामुळं इकडे आपल्याला असं वाटतं की लकी म्हणत असतो की मी घरी सांगणार आहे, पण इकडे आरती म्हणत असते की अरे आज तर आपल्या सगळ्या मर्यादा आपण ओलांडलेल्या आहेत, मग तू असं का म्हणतोस मला कळतच नाही आहे असं ती बोलत असते. आता इकडे पार्टीला मिहीर आतमध्ये येऊन थांबलेला असतो आणि आता मिहिका आणि हर्षवर्धन तिथे येतात. तेव्हा मात्र मिहिका आणि हर्षवर्धन एकत्र आलेले असतात. हर्षवर्धन मुद्दाम मिहीरला बघून मिहिकाला जवळ ओढत असतो, तिच्या कमरेला पकडलेलं असतं आणि तो तिला जवळ ओढत असतो. तेव्हा मिहिका म्हणते की बासा हात सोडायचा आहे, अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही असं मिहिका बोलत असते. तेव्हा हर्षवर्धन तिला म्हणतो की अजिबात नाटकं करायची नाहीत. आणि तेव्हा ती मिहीरकडे पाहते आणि मग ती पण हर्षवर्धनचा हात हातात घेते, त्याच्या कॉलरला काय झालं आहे का ते पाहते, त्याची कॉलर व्यवस्थित करू लागते. आणि तेव्हा मात्र हे सगळं पाहून मिहीरच्या डोळ्यात पाणी येतं. बिचाऱ्या मिहीरला खूपच वाईट वाटलेलं असतं, कारण हे सगळं जे काही घडत असतं ना त्याचा त्रास हा मिहीरला खूपच होत असतो. आणि मिहीर मग तिथे लगेचच दारूचा ग्लास घेतो आणि दारू प्यायला सुरुवात करतो. हीच तर गोष्ट हर्षवर्धनला करायची असते, म्हणून तर त्याने मिहिकाला एवढं छान तयार होऊन यायला सांगितलेलं असतं आणि ते दोघंजण पार्टीला आलेले असतात. पण बिचारी मिहिका मात्र अडचणीत सापडलेली असते. कोणालाच माहिती नसतं की मिहिकाच्या आयुष्यात कोणतं वादळ आलेलं आहे आणि हे सगळं कशामुळं घडलेलं आहे. ती मात्र बिचारी असते आणि तिला या गोष्टीचा त्रासही होत असतो. आणि तेवढ्यात मुक्ता आणि सागर तिथे येतात आणि मुक्ता आणि सागर देशपांडेंबरोबर त्यांची ओळख होते. तेव्हा सागर त्यांच्याशी बोलू लागतो, खूप दिवसांनी आपली मीटिंग होत आहे, पण पहिल्यासारखंच वाटत आहे, आपण परत इतक्या दिवसांनी भेटतोय असं जाणवतही नाही असं सागर सांगतो. आणि मिहिकाकडे मुक्ताचं लक्ष जातं. दोघी पण अगदी हळवेला होऊन एकमेकींकडे पाहत असतात. पण पुन्हा मिहिकाही हर्षवर्धनच्या जवळ जाण्याचं नाटक करते आणि मुक्ताला वाईट वाटतं. तेव्हा सागर म्हणतो ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत
त्या गोष्टींकडे तुम्ही पाहूच नका, कारण ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, आनंद वाटतो, त्या गोष्टींकडे तुम्ही पहा असं म्हणत तो मुक्ताला खुश करतो. तर आता दुसऱ्या दिवशी मंगळागौरीचा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये मुक्ता आणि सावनीचा बँड वाजवलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.